नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर पाहूया सोयाबीनची कटलेट कसे बनवायचे। चला तर पाहूया। सोयाबीनची कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य, मी सोयाबीन भिजवून घेतलेलं आहे, मिरची, आलं आणि लसूण। आता हे आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणार आहोत। हे मिक्सरमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे। आता आपण त्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपण मिक्सरमध्ये घेऊन फिरवणार आहोत। सोयाबीन, आलं, लसूण आणि मिरची हे मिक्सरमधून ग्राइंड करून झालेले आहे, हे पहा। आता त्यामध्ये आपण कांदा, सिमला मिरची आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत। आपण कांदा टाकलेला आहे, हे सिमला मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि बॉईल केलेला बटाटा टाकणार आहोत। आपण बॉईल केलेला बटाटा मॅश करून घेतलेला आहे। तीन चमचे मी बेसन टाकून घेतलं आहे, थोडीशी हळदी, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकजीव मिक्स करायचे आहे आणि त्याला छोटे छोटे कटलेटचे आकार द्यायचे आहेत आणि आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। हे पहा, आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ह्यांचे छोटे छोटे गोल गोल आकार करून कटलेट करणार आहोत, असे। आपण कटलेटचे आकार दिलेले आहेत गोल गोल करून। आता आपण त्याला याच्यामध्ये हे आहे पोहा ग्राइंड करून घेतलेला आहे, ते वरतून मी लावणार आहे, जेणेकरून आपले कटलेट कुरकुरीत होतील। आता कटलेट आपण फ्राय करून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आपले सोयाबीनचे कटलेट रेडी झालेले आहेत। कुरकुरीत असे आपले सोयाबीनचे कटलेट रेडी झालेले आहेत, आपण पाहू शकता। आपण चटणी सॉस सोबत खाऊ शकतो। आता मी सॉस सोबत कटलेट आम्ही खाणार आहोत। टेस्टी असे सोयाबीनचे कटलेट रेडी झालेले आहेत। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।